विश्वास. आता मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू नॉन स्टॉप या ठिकाणी बघितला, लॉंग ऑफच्या दिशेने सरसावतो. 4 धावांसाठी चौकार. रुपचंद माली यांनी असं वाटलं होतं की चेंडू हवेत आहे, एक संधी दिली होती क्षेत्ररक्षकाला, पण त्याच्या आवाक्याच्या कारण इन्स्ट्रक्शन आहेत, बंधने आहेत पहिल्या षटकासाठी आणि त्या बंधनाच्या बाहेर जाऊ शकला नाही हरेश. 4 धावा. चांगला चेंडू होता, ब्लॉकहोल मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला चेंडू लागतो, एक धाव पुढे दुसऱ्या धावण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये रुपचंद माली धावबाद. दुसरा गडी बाद होतोय. आता मात्र सलामी जोडी मैदानाच्या बाहेर जाते. धावा फलकावर आहेत 10. 11 धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गुरुदत्त मानकुली संघाची धावसंख्या झालेली ती 2 बाद 11. पहिली जोडी सलामीची मैदानात बाहेर ती म्हणजे कमलाकर आणि रूपचंद. आता पूर्णतः नवीन जोडी मैदानात आहे, बंडू आणि येणारा फलंदाज संदीप. वेलकम मंचली, आपला हार्दिक स्वागत आहे. मंचली अर्थात संजयजी आमचे मित्र आहेत, अंजूर संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचा देखील सामना आज असणार आहे. यानंतरचा सामना त्यांचाच असणार आहे. दुसरं षटक खूप महत्वपूर्ण षटक असणार आहे, कारण फलंदाजी दोघे फलंदाज नवीन आहेत. नॉन स्ट्राइक एंडवर संदीप, तर स्ट्राइकवर बंडू, गोलंदाज मणिलाल. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं. विकेट पासून 10 ते 12 पावलांचं अंतर आहे. जर तुम्ही विकेटचं आणि गोलंदाजचं जर अंतर जर बघितलं तर नेहमी आपण बघतो की फास्ट गोलंदाज असतो, फेसर गोलंदाज असतो, पण बघायचं कशा प्रकारची गोलंदाजीची ऍक्शन आहे किंवा आय एम ऍक्शन आहे ती बघण्यासारखी राहील. चला सुरुवात करूया. आता मात्र थोडंसं खोलवर या ठिकाणी बघितलं, आपलं फिल्डिंग खोलवर पसरलेली आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये, एक आहे शॉर्ट थर्ड मॅनला आणि एक आहे मिड ऑफला. शफल झाला होता फलंदाज. धावचीचा या ठिकाणी संभव आहे आणि धावचीच्या रूपानं बंडू हा फलंदाज बाद.
धावांसाठी षटकार. काय फटका केला होता, काय बॅटची आणि चेंडूचा संपर्क झाला होता. जणू काही संपर्क झाल्या झाल्या चेंडूवर मोहर लागली होती 6 धावांची आणि काही कॉन्फिडन्स होता सुनील याचा. चेंडू लागल्याबरोबर त्याने चेंडूकडे फक्त बघण्याचं काम केलं. का कॉन्फिडन्स होता की हा चेंडू सीमेच्या बाहेर जाणार आहे. दणदणीत षटकार आल्यानंतर धावफलक मात्र झपाट्याने पुढे गेलाय. धाव होत आहेत 18 रन्स ऑन बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. गोलंदाज मणिलाल तयार. चांगली चेंडू टाकले होते 3 चेंडू आधीचे. सुनील ऑन फायर. सुरुवात तर सुनीलने चांगली केलेली आहे. आता मात्र फसलाय फलंदाज. बघायचंय बॅटची लिडिंग एज घेतली होती आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये सहज विसावलाय आणि फलंदाज बाद झालाय सुनील. बघा मित्र कसं क्रिकेट आहे. तुम्ही पहिल्या चेंडूवर जर षटकार खेचताय तर दुसऱ्या चेंडूवर कदाचित एकही दुहेरी धाव घेऊन आपल्या सहकाराला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करावा लागतोय. पण इथे मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला, खेळण्याचा प्रयत्न केला सुनीलानं. मात्र हुशारीने गोलंदाज मणिलालनं टाकलेला हा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली होती. बॅट खाली राहिली होती. बॅटची लिडिंग एज घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. फलंदाज एक मोठा फलंदाज बाद होतोय सुनील. रणजित येतोय. चांगला चेंडू होता. उत्कृष्ट चांगलं क्षेत्ररक्षण. का क्षेत्ररक्षण केलं होतं फॉलो थ्रूवर. पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऑफसाईड वर दुसरा क्षेत्ररक्षक नव्हता. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. चांगली क्षेत्ररक्षण झालं होतं. 1 धाव पूर्ण केली. 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्या होत्या 20. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर गुरुदत्त मानकोळी या संघाची धावसंख्या झाली ती 20. 20 रन्स ऑन बोर्ड. वेलकम राजेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. गावदेवी अंजूर संघाचं आगमन देखील या ठिकाणी झालेलं आहे. कामतघर संघ थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होईल. दोन षटकाचा खेळ समाप्त होतो. नाणेफेकानंतर प्रथम फलंदाजी करताना गुरुदत्त मानकोळी हा संघ. तिसरा गोलंदाज येतोय संतोष म्हात्रे. त्याच्या समोर आहे फलंदाज संदीप. नॉन स्ट्राइक एंडवर रणजित. आता मात्र संदीपला सूत्र हातात घ्यावी लागतील कारण वेले संघाचा खेळ अतिशय उंचावलेला खेळ आहे. वेले संघाने देखील या हंगामामध्ये चांगला खेळ केलेला आहे. चांगला चेंडू होता. बघायचा अपील होतं. पंचांकडे अतिशय जोराने दाद मागत आहेत या ठिकाणी गोलंदाज. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. आता मात्र खराब फेकी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू होता आणि 2 धावा पूर्ण केल्या आहे. ग्लोव्ज लक्षात ठेवा. आपण टेनिस क्रिकेट किंवा लेदर क्रिकेट खेळताना ग्लोव्जने थ्रो होत नाहीये. मी बऱ्याचशा स्पर्धामध्ये बघितलेलं आहे. बॅट्समन जेव्हा ग्लोव्ज वापरतो ठीक आहे. तुम्ही क्षेत्ररक्षक किंवा विकेट किपर ग्लोव्ज वापरताय तर तुमचा थ्रो नक्कीच अवॉइड होणार आहे आणि तशाच प्रकारचं झालेलं आहे. धावची होणार होता फलंदाज या ठिकाणी पण 2 धावा पळून पूर्ण केल्या. आणि नक्कीच ग्लोव्हची अथॉरिटी फक्त किपरलाच असते हेही ध्यानात ठेवावं लागतं आपल्याला. बॅट्समनला देखील आहे पण ग्लोव्हजने थ्रो होत नाहीये मित्रांनो कारण तुमचा ग्रिप जे आहे ते ग्रिप त्या चेंडूला मिळत नाहीये. अतिशय सुरेख अप्रतिम चेंडू फेकला होता. लेग बाय चरपण 2 धावा पूर्ण केल्या आहेत. संतोष सुंदर वाट डिलिव्हरी. का चेंडू फेकला होता. या ठिकाणी विकास मुकादम बसलेले आहेत. चेंडूच्या कडे अतिशय तिष्ट नजरेने बघत आहेत. हपीत चेंडू टाकला होता आणि चेंडू पडल्यानंतर काय उचली घेतली होती चेंडूने. बीट केला होता फलंदाज संदीप याला.
संतोष. आता मात्र बॅटच्या रेषेत मध्ये चेंडू फेकला होता. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण मणिलालचं. काय एका ऍक्शन मध्ये चेंडू पकडला, त्याच ऍक्शन मध्ये चेंडू भिरकावून सुद्धा दिला होता, फेकून दिला होता पिच मध्ये. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 धावा आपण पूर्ण केल्या जातात. धावसंख्येत बदल होतोय. धाव होत आहेत 24. वेलकम पुणेनाथ. नक्कीच आज सुट्टीवर आहेत आमचे बँक मेंबर आहेत संतोष. त्याची कट घेतली होती, त्या ठिकाणी ऑफ साइड वर क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्यात धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय. बघा कसं काय बघायला मिळतंय. चुकीची फेकी केली आणि 2 धावा देखील पूर्ण केला. विकेट किपरच्या हातामध्ये फेकला असता तर कदाचित संदीपला धोका होऊ शकला असता, पण जर तरला या ठिकाणी तारा नाहीये. नजर खूप महत्वाची आहे. कुठल्या साईडला कोणता क्षेत्ररक्षक आपल्या पिच मध्ये पोहोचू शकत नाही हे बघणं देखील खूप महत्वाचं आहे. 2 धावेने धावसंख्येत बदल होतो. धाव होता 26. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, पण हे काय मोठे फटके खेळण्याची मुभा देत नाहीयेत वेले संघाचे गोलंदाज. सुरेख खेळ आतापर्यंत वेले संघाकडून झालेला आहे. बघायचंय येणाऱ्या षटकामध्ये किंवा येणाऱ्या चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय मानकोळी संघ. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. बघा चेंडू कशा फेकतो गोलंदाज. जलदगती गोलंदाज कसा असावा, तुम्ही सांगेल संतोष सारखा असावा. हाईटचा आपल्या लांब आमचा कशा प्रकारे किंवा फेसर गोलंदाज कसा असावा संतोषने दाखवून दिलाय. चेंडू ज्या गुडलाईन स्पॉट ऑन चेंडू जेव्हा उचली घेतो त्या ठिकाणी मित्रांनो फलंदाजा नक्कीच चकवा देत असतो हा चेंडू. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. पुढे सरसावला होता, पायांची हालचाल बघायला मिळाली होती आणि चेंडू पुन्हा एकदा निधाव जातोय. अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर गुरुदत्त मानकोळी संघाची धाव संख्या 26. नक्कीच आहे, होम ग्राउंड आहे आणि संदीप सारख्या फलंदाजाला याकडे बांधून ठेवलेला आहे गोलंदाज संतोष यानं. काय गोलंदाजी केली संतोषनं. 26 धावा 3 षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी. 6 धावा फक्त संतोषने दिल्या आहेत. आता येणाऱ्या गोलंदाजांनी जर या ठिकाणी 7 शेवटचे षटक जर 7 ते 8 धावा जरी खर्च केल्या तर एक माफक आव्हान वेले संघासाठी असू शकेल. पण या ठिकाणी जर 12 ते 15 धावा खर्च झाल्या तर मग आव्हानात्मक धावसंख्या उभारेल गुरुदत्त मानकोळी संघ. मग ते चॅलेंज करू शकेल वेले संघाला. बघायचं कोण गोलंदाज येतोय. सतीश येतोय. सतीश देखील विकेट पासून बरचसं अंतर आहे, 10 ते 12 पावलांचं अंतर आहे. आणि असं अंतर जेव्हा जेव्हा गोलंदाज असं असते अल्पेश, तेव्हा ते गोलंदाज फास्ट असतात. बघायचं कशा प्रकारचे गोलंदाजी आहे. रणजित स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर संदीप. रणजित आतापर्यंत केवळ 2 धावा काढून खेळतोय. आणि संदीपचं बघा अनालिसिस कसं आहे. 5 चेंडू डॉट खेळले आहेत आणि 3 चेंडू खेळून 5 धावा काढलेल्या आहेत. म्हणजे 8 चेंडू मध्ये 5 धावा. क्या बात आहे. आता मात्र फासलाय फटका. क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय आणि पहिल्याच चेंडूवर रणजित याची खेळी संपुष्टात. बघा कसं असते मित्रांनो, खेळ आहे, क्रिकेट आहे. तुम्ही होम ग्राउंडवर खेळा किंवा दिल्लीच्या ग्राउंडवर खेळा, नाहीतर तुम्ही दाबेले ग्राउंडवर खेळा, कुठेही तुमचा खेळ गोलंदाज सुद्धा प्रत्येक जण प्रॅक्टिस करूनच खेळत असतात. वाकलन संघ असो मानकोळी संघ, वाकलन संघाचं कितीही नाव असलं मानकोळी संघाने त्यांना पराजित केलेला आहे. म्हणजे पराजय हा तुमच्या मनावर अवलंबून असतो. तुम्ही जर पराजय खेळतानाच स्वीकारला तर तुमचा पराजय निश्चित आहे. मग तो किती मोठा संघ असो, तुम्ही तुमचा खेळ दाखवायचा आहे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा खेळ दाखवायचा तेव्हा तेव्हा तुमचा खेळ नक्कीच चांगला होत असतो. होम ग्राउंड असो कुठलाही, पण इथे खराब खेळ मानकोळी संघाकडून. आता मात्र मोठा फटका फसला होता. नो मॅच वर चेंडू पडतो. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय.
पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर होता. 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. पुढील दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. गावदेवी अंजूर आणि ज्वाली क्लब कामतगार. पुढील दोन्ही संघांनी चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे, अंजूर वर्सेस कामतगार. चांगली गोलंदाजी सतीश याची. पहिल्याच चेंडूवर सफलता मिळाल्यानंतर थोडासा आत्मविश्वास त्याचा वाढलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. धावा फलकावर आहेत केवळ 28. चांगला चेंडू होता. थोडासा लेग स्टिक वर टाकला होता. हलक्याशा हाताने खेळला होता. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय. बघायचं काय होतं. आता मात्र इथे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. क्रॉस झाला होता संदीप आणि बाद होतो धावचीच्या रूपाने संदीप. बघा कसं असते मित्रांनो, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. एक मोठा फलंदाज कधी कधी खराब खेळी करून जातो आणि कधी कधी 7व्या आणि 8व्या क्रमांकावर येणारा फलंदाज 50 आणि 100 सुद्धा मारून जातो. क्रिकेटचं सूत्र तसं आहे. हा सांघिक खेळ म्हणून क्रिकेटला सांघिक खेळ म्हटलं आहे. एखादा मोठे फलंदाज जेव्हा सबसेल फेल ठरतात तेव्हा एखादा असा फलंदाज खेळतो की त्या संघाची लॉटरीच लागून जाते. संजय काय बोलतोय. आता मात्र इथे पूर्ण जी पहिली फलंदाजी लॉबी होती ती जमीनदोस्त केलेली आहे वेले संघानं. पण एक आहे धावा ज्या आहेत 28, 29 धावा याही खूप महत्वाच्या आहेत. कारण मानकोली संघाकडे गोलंदाजीची धार सुद्धा चांगली आहे. हेही विसरता कामा नये वेले संघानं. अजून या काही चेंडू शेष आहेत. फलंदाज सुधीर. चांगला चेंडू होता. वॉटर डिलिव्हरी. काय चेंडू बघा फेकलाय. चेंडू वाटलं तर लेफ्ट स्टंपवर पडतोय. अराउंड दिले चेंडू ऑफ स्टंपवर आदळला आणि त्रिफलाचीत बाद झाला. काय गोलंदाजी केली सतीशनं. वा. चेंडू बोल्ड झालाय किंवा त्रिपलला झालाय, स्टंपवर आदळलाय. गोलंदाजाला देखील समजलेला होता. त्याचं हल अपील होतं. कसलं अपील केलं होतं ते माहित नाही, पण जेलबीडब्ल्यूचं अपील होतं. काय गोलंदाजी करताना हरीच्या चेहऱ्यावर हसू स्मित हास्य बघायला मिळते आम्हाला. धावा स्थिर आहेत. 29 रन ऑन बोर्ड. बाद किती झाले आतापर्यंत फलंदाज. 7 गडी बाद झालेत. 7 बाद. काय स्थिती होती आणि आता काय मनस्थिती झाली आहे बघा. होम ग्राउंडवर खेळताना कशा प्रकारचा खेळ मानकोली संघाकडून. पण राहुल मागे का राहिला हे महत्वाचं आहे. वेलकम मच्छिंद्रजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. या आपण व्यासपीठावर या. सतीश राईट आर्म फास्ट. समोर फलंदाज किशोर. गुरु आहे. टॅप केला होता. हलक्याशा ऑनसाइडवर ढकलून दिला होता. चांगला क्रिकेट बघायला मिळाला. 2 धावा नक्कीच संधी होती कालूराम, पण राहुलनं कॉन्फिडन्स दाखवलाय. 1 धाव पूर्ण केली आणि धावा फलकावर जमा केल्या 30. सतीश समोर फलंदाज राहुल. बघा मोठा फटका खेळलाय. मात्र या ठिकाणी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक केवळ बघायची भूमिका आणि हा चेंडू जातो सीमेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आव्हान वेले संघासमोर ठेवलं गुरुदत्त मानकुली संघासमोर. चला ऐकूया या पुढचं समालोचन. माझे सहकारी समालोचक मानकुलीचा एक आवाज आणि या विभागातील एक जबरदस्त आवाज कालराम केणी सर. खूप खूप धन्यवाद सचिन मात्रे. तर मित्रांनो, आपण पाहता दिवस व दिवा आयोजित स्वर्गीय भाऊ नानू पाटील चषक 2022 आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून पहिली लढत सध्या ग्राउंड मधून आपल्याला पाहायला मिळते.
गावदेवी वेहेले आणि गुरुदत्त मानकोली. मानकोली संघाने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावा बनवलेल्या आहेत त्या 36 आणि 37 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी गावदेवी वेहेले संघासमोर. पुढील दोन्ही संघाचे संघटक या आपण जॉली क्लब कामतगार आणि गावदेवी अंजूर. अंजूर संघाचे सहकार्य खेळाडूंचा एक क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालेले. अनिल पाटील, मच्छिंद्र पाटील, आपण जर या क्रीडानगरीमध्ये दाखल झाला असेल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. दिवस फॉर डिवा 40+ संघ आपणास आमंत्रित करतोय. वेलकम. एकविरा पिंपलनेर संघाचे अष्टपैलू खेळाडू सदानंद पाटील, त्यानंतर धनाजी थले. गावदेवी वेहेले संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज या सदा पाटील आणि धनाजी थले या आपण व्यासपीठावर प्लीज. वेलकम ऑन स्टेज. वेलकम, सुस्वागतम. गोल्डमॅन पिंपलनेर गावचे नामांकित उद्योजक आणि एकविरा पिंपलनेर संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सदानंद किसन पाटील आणि त्यांच्या समवेत वेले गावचे समाजसेवक धनाजी थले या दोन्ही मान्यवरांचं मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन होते. वेलकम. गावदेवी अंजूर आणि जॉली क्लब कामतगार. वेलकम. नंदलालजी म्हात्रे आपले अंजूर देवी गावचे समाजसेवक आणि या स्पर्धेसाठी त्यांची देखील खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सुस्वागतम. वेलकम. सदादादा पाटील, धनाजी थले. वेलकम. मंचली. चला या पुढील दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित आपणाची रिपोर्टिंग करा. अल्पेश गायकवाड यांच्याकडे. गावदेवी अंजूर आणि जॉली क्लब कामतगार. तर जाऊया आपण आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याच्या समालोचनाकडे. वेलकम रवींद्र माली, आमच्या मानकुली गावचे समाजसेवक. रवी या आपण व्यासपीठावरती. 37 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुधीर. 24 चेंडू 37 धावा. वेलकम बालाराम दादा मनेरा, अंजूर गावचे समाजसेवक आणि गावदेवी अंजूर 40+ संघाचे सिनियर खेळाडू. वेलकम श्याम पाटील. वेलकम, सुस्वागतम. मच्छिंद्र पाटील, राजेश पाटील आणि पहिल्या चेंडूवर अगदी ते झेल घेण्याचा प्रयत्न केला होता की चेंडू अडवण्याचा, मात्र प्रयत्न फसतोय गोलंदाज सुधीर यांचा. मी या चेंडूविषयी बोलेन. कालूराम, काय चेंडू फेकला होता गोलंदाजाने. खरोखरच फॉलो थ्रू. काय त्याने चेंडू देखील अडवला होता. धावचीचा संभव देखील होता, पण चेंडू स्टंपवर काय लागला नाही. पण एक धाव पूर्ण केली फलंदाजाने. अगदी गोलंदाजाची स्तुती आपण केली. वेलकम विलास बालू, आपलं हार्दिक स्वागत आहे. या आपण देखील व्यासपीठावर या. वेलकम सचिन पाटील, विलासजी पाटील, अनिल दादा पाटील, आपलं देखील वेलकम. नक्कीच आपला देखील सामना यानंतर होणार आहे. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करा. 2 षटकानंतर आपण पुढील सामन्याचे नाणेफेक करणार आहोत. सुधीर आणि सुधीर यांच्या चेंडूवर फटका खेळलेत कमलाकर. अगदी चेंडूच्या खाली आणि मोठी विकेट संतोष म्हात्रे यांची. 1 या धावसंख्येवर गुरुदत्त मानकोली संघाचे गोलंदाज सुधीर यांनी मात्र चांगला चेंडू हाताळला होता. अगदी बॅट अँड पॅडच्या मध्ये
क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं होतं वायडीशी लॉंगॉनवर. वेलकम राजेश जयदेव, सुस्वागतम. फलंदाजीतील नारायण पाटील नाही, अगदी वेल कमी घ्या. बघा फलंदाजांनी देखील येणाऱ्या फलंदाजांनी तयारीत राहायचंय. थोडा वेळ कमी घ्या, आज एक सामना जास्त खेळवायचा आहे आपल्याला. नाही, अगदी बरोबर. आज तब्बल आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत. चांगल्या चेंडूच्या हाताने अगदी ब्लाइंड स्टॉक आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑनसाईडला फटका खेळायचा होता, मात्र अतिशय चांगल्या चेंडूच्या हाताळणी. आणि अगदी लेग स्ट्रिक बरोबर पंचांनी आपला बोट आकाशाकडे दाखवलेले आहे. आणि दिनकर भोईर हा दुसरा फलंदाज बाद झालेला आहे गावदेवी वेल संघाचा 1 धावसंख्येवर. कारण मी म्हणालो होतो की कमी धावा आहेत पण होम ग्राउंड आहे, कारण जी गोलंदाजी वेले संघाची झाली त्याहून ते तीक्ष्ण गोलंदाजी मानकोली संघाकडे आहे. कमी धावेवर सुद्धा सामना जिंकण्याची क्षमता मानकोली संघाकडे आहे. नाही, अगदी संदीप यांनी देखील ओपनिंग मध्ये सांगितलं होतं की 25 ते 30 धावा जर आमच्या झाल्या तर आम्ही ते डिफेंड करू. आमच्याकडे ताकद आहे गोलंदाजीची आणि अगदी सुरुवात तर तशी झालेली आहे. तशी अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजाने करून दिलेली आहे. पॉवर प्लेचं षटक अतिशय लिलया हाताळतोय. जी जिम्मेदारी दिली होती संघ नायकानं ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडतोय गोलंदाज सुधीर. मानकोली वेली रोड यांच्या डोकाकडून पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 5वा चेंडू घेऊन गोलंदाज मार्गस्थ होतील. चला गेम स्पीडअप करा. वेल कमी घ्या मित्रांनो. आज आपल्याला तब्बल 8 सामने खेळवायचे आहेत. ओव्हर द विकेट या इथे फटका खेळले, अगदी खाली क्षेत्र आहे. वायडीशी लॉंग ऑफ कमलाकर याचं चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. अगदी आपल्या संघाच्या मौल्यवान 2 धावा इथे वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाही. शशी नक्कीच 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत. असं वाटलं होतं की चेंडू एका टप्प्याने सीमेच्या बाहेर जाईल, पण कमलाकरनं वेल जज या ठिकाणी बघितला, थोडासा टप्पा आणि चेंडूला अडवलं आणि 2 धावा संघाच्या वाचवल्या. बघा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पुढील दोन्ही संघादरम्यान नाणेफेक करणार आहोत. गावदेवी अंजूर आणि जॉली क्लब कामतगार दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली ऑफिशियली रिपोर्टिंग अल्पेश गायकवाड यांच्याकडे करायची आहे. लक्ष असू द्या मित्रांनो, आम्ही बरेचसे आपल्याला पुकार दिलेले आहेत. धन्यवाद. चांगला चेंडू अप्रतिम. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालेले आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 बाद फक्त आणि फक्त 3 धावा. काय सुरुवात केली शशी. चांगली सुरुवात, उत्कृष्ट सुरुवात, कारण धावा कमी आहेत आणि अशा वेळी तुम्ही जर गोलंदाजी चांगली करतायत तर समोरच्या संघावर नक्कीच एक दबाव निर्माण करू शकता. आणि वेहली संघावर आता मात्र खूप मोठा दबाव आहे, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आणि 2 गडी बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी गोलंदाज सुधीर याची. 37 बनवायचे आहेत, 3 बनवल्यात, म्हणजे आता येणाऱ्या 18 मध्ये अजूनही त्यांना धावा बनवावे लागतील. 34. आता मात्र जो ओव्हर रेट होता, धावगतीचा रेट होता, तो वाढलेला आहे आणि या वाढलेल्या गतीमध्ये फलंदाज बऱ्याचशा वेळी फटके मारण्याचा प्रयत्न करतात आणि फसतात. बघायचं आता कशा प्रकारची फलंदाजी होते. इथे मात्र जो गोलंदाज येणार आहे त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. ना अगदी सुधीर यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर गोलंदाजी केली तर मात्र मानकोली संघाचा विजयी रथ हा गावदेवी विले संघ रोखू शकणार नाहीये. सुधीर यांनी फलंदाजीतून खराब कामगिरी केली, मात्र गोलंदाजीतून अप्रतिम सुरुवात आपल्या संघासाठी करून दिलेली आहे. राहुल ओव्हर नंबर 2
गुरुदत्त मानकुली संघाकडून घेऊन आलेले आहेत. फलंदाजीतून देखील एक चेंडू मिळाला होता आणि षटकार त्यांनी मारला होता सतीश या गोलंदाजाला. अगदी पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलेत. बघूया सिली मिडॉन वरून चेंडू राहुल यांनी उचललाय. 2 धावा कंप्लीट आणि 2च धावेवर समाधान. नारायण पाटील यांनी आपलं स्वतःच खातं अकाउंट ओपन केले. धावसंख्या झाली ती 5. 5 धावा 7 चेंडूंचा खेळ पूर्ण. 37 धावा बनवायचे आहेत. बघूया राहुल येते अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड शॉट लेग पंचांच्या अगदी उजव्या बाजूने चेंडूला उचलला होता. दुसरीचा प्रयत्न फलंदाज धावचित नारायण पाटील. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झालेले आहेत. धावसंख्या 6. 3 बाद 6 धावा. तर दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. वेलकम शैलेश पाटील जॉली क्लब कामतगार. दोन्ही संघाचे संघनायक राजेंद्र पाटील वेलकम सुस्वागतम. या भाऊ आपण व्यासपीठावरती जॉली क्लब कामतगार या संघाचे उत्कृष्ट इष्टिरक्षक सिनियर खेळाडू आहेत राजेंद्रजी पाटील. आपलं देखील गुरुदत्त चौथ्यारवा क्रीडानगरीमध्ये दिवस व दिवा आयोजित स्वर्गीय भाऊ नानू पाटील चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. देवीदास येतोय क्रमांक 5 वर. अगदी 3 बाद 6 37 बनवायचे आहेत आणि ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मैदानामधून सुरू आहे गुरुदत्त मानकुली संघाकडून. बघूया आजच्या अगदी दुसऱ्या दिवसातून पहिल्या सामन्यावर कुठला संघ विजयी संपादन करतोय. गुरुदत्त मानकोली की गावदेवी वेले. पहिला चेंडू अगदी मिड विकेट रिझनकडे खेळलेत. बघूया डीप मधून रणजित चेंडूला उचलतोय. 1च धावेवर समाधान. धावसंख्या 7. 9 चेंडू मध्ये 7 धावा. अगदी वेले संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलेले आहे कारण की पहिल्या 9 चेंडू मध्ये 7 धावा. येथे विश्वास शफल क्रॉस झाले होते. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. देवीदास तयारीत नव्हते. चांगली चेंडू अगदी राहुल यांनी देखील पहिले 4 चेंडू चांगले टाकलेले आहेत. तर निश्चितच आपण शॉर्ट फाईन लेग वर चंदू माली मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच यांना पाहतोय आणि जर त्यांनी झेल टिपला तर प्रेमनाथ माली यांच्याकडून त्यांना तब्बल 500 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. आज बऱ्याच दिवसातून इन ऍक्शन मध्ये आहेत स्वतःच्या होम ग्राउंड वर आणि इथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. बघूया तिसरीचा प्रयत्न केला जाईल का. आणि अगदी चांगला क्रिकेट. बघा मानकुली संघाला देवीदास यांची विकेट द्यावी तर वेले संघाला विश्वास यांची विकेट द्यायची आहे. 2 धावा पूर्ण. धावसंख्या झाली ती 10. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष असावा. राहुल यांनी देखील आतापर्यंत वाईट टाकून 7 दिलेले आहेत आणि शेवटचा चेंडू शेवट अगदी गोड डॉट आणि 2 ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त धावा आलेल्या आहेत गावदेवी वेले संघाच्या फलकावर. 3 बाद 10. चला आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. त्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक शशी म्हात्रे.
तर मान्यवर कक्षामधून मी आपले दिवे अंजूर गावचे समाजसेवक प्रतिष्ठित व्यक्ती सीताराम मामा म्हात्रे आणि पिंपलनेर गावचे नामांकित उद्योजक सदानंद पाटील यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. धावसंख्या 10 धावा झालेली आहेत 12 चेंडू मध्ये. राहुल यांनी धावा खर्च केले 7, सुधीर यांनी 3. येणाऱ्या 12 मध्ये आता 27, 37 बनवायचे आहेत. 10 झालेली आहेत. धन्यवाद. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. कामतगर संघाचे संघनायक सचिन पाटील आहेत. या ठिकाणी अंजूर संघाचे संघनायक आहेत श्याम पाटील. नाणेफेक केली जाते. छापा कॉल अंजूर. छापा पडतो अंजूर संघाच्या बाजूने कॉल लागतोय. धन्यवाद. दोन्ही थांबा जरा. कर्णधारांनी थांबायचं आहे. मान्यवरांचं खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. श्याम नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच श्याम, आतापर्यंत तुमच्या अंजूर संघाने खूप चांगला खेळ केलेला आहे. तुमचे 2 फलंदाज अतिशय भलत्याच फॉर्म मध्ये आहेत. त्याच्यामध्ये दिलीपचं नाव या ठिकाणी घेतलं जाईल. 4 षटकांचा सामना आहे आणि कामतगर संघाचा विचार केला तर एक फ्लाइंग हॉर्स म्हणून त्यांना म्हटलं जातं. कोणत्या क्षणी संघाची सूत्र बदलण्याची क्षमता असलेला हा संघ आहे. काय वाटतं ह्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्की 30 ते 35 धावा म्हटलं तर एक चॅलेंजिंग स्कोर होऊ शकतो. अशा वेळी तुमचे गोलंदाज कोणते असतील की ज्यांच्याकडून अपेक्षा असतील? मच्छिंद्र पाटील आहे, दिलीप तरे, संदीप पाटील, अनिल पाटील आणि मी स्वतःही आहे. नक्कीच. मग या ठिकाणी दिलीप तरे की जो आज भलताच फॉर्म मध्ये आहे त्याच्याकडून जास्त अपेक्षा असतील. हो नक्कीच. खूप खूप धन्यवाद श्याम. सचिन दादा, नाणेफेक हरलेले प्रथम फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाने देखील तुम्हाला 30 ते 35 धावापर्यंत रोखण्याचा या ठिकाणी मानस व्यक्त केला. तुमचा मानस किती धावापर्यंतचा असेल? नक्कीच मानकोली संघ चांगला आहे आणि आम्ही कमीत कमी 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू. कारण त्यांची बॉलिंग लाईन पण चांगली आहे, बॅटिंग लाईन पण चांगली आहे. पण आम्ही प्रयत्न करू. 50+ म्हटले खूप मोठी चॅलेंजिंग स्कोर आहे आणि अशा वेळी तुमची देखील या ठिकाणी कसोटी लागणार आहे. कारण संघ चांगला आहे. या अगोदर तुमच्या संघाने चांगला खेळ केलेला आहे. एक चांगल्या खेळाची अपेक्षा किंवा कोणत्या अशा फलंदाजाकडून तुम्ही जास्त अपेक्षा कराल? आमचा शैलेश पाटील आहेत, विलास बालू आहेत, मी स्वतः आहेत. आम्ही प्रयत्न करू चांगल्या धावा मारायच्या. नाही, दिवा स्पोर्ट दिवा म्हटलं की आरसी पाटील फाउंडेशनचं मैदानाचं यावेळी आम्हाला ते मैदान उपलब्ध होऊ शकले नाही. आम्ही ही स्पर्धा या ठिकाणी हलवलेली आहे. त्याच्यामध्ये गुरुदत्त मानकुलीचे प्रशस्त अतिशय सुंदर असं मैदान आहे. काय वाटतं या स्पर्धेविषयी? खरोखरच खूप सुंदर स्पर्धा ठेवलेली आहे त्यांनी आणि मैदानही खूप छान आहे. त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार आहे त्यांचा. धन्यवाद. दोन्ही संघांचा खूप खूप धन्यवाद. तसे दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 2 संघांमध्ये नाणेफेक झालेली आहे. कामतगर आणि अंजूर या 2 बलाढ्य संघांमध्ये नाणेफेक झालेली आहे. नाणेफेकीचा कॉल अंजूर संघाकडे गेलेला असून त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते जॉली कामतगर संघाला. पुढील सामन्याचं जे चालू सामना आहे त्याचं या ठिकाणी धावती विवरण करण्यासाठी सज्ज आहेत कालराम केनी. खूप खूप धन्यवाद शशी म्हात्रे. अगदी चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत केली आहे. सुधीर यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 3, राहुल यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तर सुनील यांनी आतापर्यंत तिसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू टाकले आहेत आणि 4 धावा दिले आहेत. म्हणजे धावसंख्या झाली ती 14 धावा. आणि या इथे बघूया संदीप ज्युनियर अगदी इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. 1च धाव येईल. धावसंख्या 15वर पोहोचलेली आहे. बघा शशी म्हात्रे संदीप यांनी सांगितलं होतं की 25 ते 30 आणि 36 बनवल्यात. आणि काय गोलंदाजी आतापर्यंत 17 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त त्यांनी धावा खर्च केलेत ते 15. हा चेंडू अगदी चेक करावा लागेल. पंच भाऊ पाटील सर आमच्याकडे बोलतायत. अगदी आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा येतोय वाईट.
नाही, कमी धाव्यांवर कशा प्रकारे रोखायचं ते मानकोळी संघाने दाखवून दिले. होम ग्राउंडवर खेळताना 36 धाव्यांचं आव्हान मात्र इथे पेलवू शकला ना, आता तरी पेलवू शकला नाहीये वेले संघ. 16 धावा. अगदी चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला उचलतोय आणि ते एकच धाव येईल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. धावसंख्या झाली ती 17. बघा 3, 7 आणि 7 अशा 17 धावा 18 चेंडू मध्ये आणि येणाऱ्या आता 6 मध्ये धावा बनाव्या लागतील 20. म्हणजे कुठेतरी गुरुदत्त मानकुली संघ हा घरच्या होम ग्राउंडवर खेळताना ऑल इज वेल आहे. कारण की पहिल्या 3 गोलंदाजांनी 18 मध्ये 17 दिल्यात आणि शेवटच्या गोलंदाजासाठी 6 मध्ये 20 राखून ठेवलेत शशी मात्रे. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक किंवा प्रदर्शन आपल्या समोर केलेलं आहे मानकोळी संघानं. जरी फलंदाजी त्यांची कमकुवत दिसली पण गोलंदाजी नक्की जिथे या ठिकाणी चांगली दिसली. चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केली आहे, चांगलं आकर्षण ठरू शकलेले आहेत. होम ग्राउंड आहे, घरच्या ग्राउंड खेळताना चांगला खेळ त्यांच्याकडून नक्कीच साकारलेला आहे. कारण ह्या स्पर्धेत टिकायचं असेल सांघिक खेळ खूप महत्वाचा आहे. 18 चेंडू मध्ये केवळ 17 धावा खर्च केल्या आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 20 धावा आता हव्यात ते वेले संघाला. अगदी आणि स्वतः संघनायक बॉलिंग मार्गवर सँडी. आज चंदू माली इन ऍक्शन मध्ये आहेत. पहिला चेंडू अगदी फ्लायटेड डिलिव्हरी, दांडी गुल, फलंदाज बाद विश्वास. बघूया चंदू माली यांचा पायगुण आहे की गुरुदत्त मानकोली संघ आज या आजच्या दिवसातून चांगला खेळ करून आपल्या होम ग्राउंडवर आजच्या दिवसाचा विजेता ठरतोय. मी तर मग तो संदीपला देखील माहित नसेल की हा स्टंपवर चेंडू जाईल, कारण फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू तोही लोअर फुलटॉस चेंडू होता. आज वेग नव्हता, संधी दिली होती फलंदाजाला, पूर्ण चुकला आणि अराउंड द लेग स्टंप चेंडू या ठिकाणी पडतोय. खरोखरच खराब खेळ वेले संघाकडून. आतापर्यंत तरी वेले संघाला ज्या फलंदाजीसाठी शशी मात्र ओळखला जातोय ती फलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. अगदी बरोबर आहे, कारण वेले संघाचा खेळ बऱ्याचशा सामन्यामध्ये अतिशय चांगला झालेला आहे, पण आज मात्र इथे त्यांनी पूर्णपणे अंगी टेकल्यासारखा खेळ केलेला आहे. येणारे 5 चेंडू आणि 20 धावा. चांगली गोलंदाजी आज, अगदी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. या इथे फटका खेळलेत. बघूया उंची जास्त आणि लांबी देखील तितकीच. चेंडू सीमापार 7 धावांसाठी येतोय. सुधीर याच्या बॅट मधून हा षटकार आणि पुन्हा एकदा आता सामन्यातली रंगत शशी वाढलेली असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच नक्कीच 20 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर सफलता मिळवली होती आणि दुसऱ्या चेंडू थोडा स्लोअर आर्म फेकला, पण काय फलंदाजाने तो चेंडू हेरला, आपल्या बॅटच्या रेषेमध्ये घेतला आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं. मिड विकेटच्या डोक्याने कुठे दूर दूर चेंडू 6 धावांसाठी गेला होता. आता येणारे चेंडू 4 आणि धावा आता रोखायच्या संदीप याला 14. तर या उलट गावदेवी वेले संघाला या 4 मध्ये 14 पूर्ण करायचे आहेत. राऊंड द विकेट. आणि या इथे अगदी षटकार खाल्ल्यानंतर वापसी केलेली आहे गोलंदाज संदीप यांनी. बघा एक षटकार मारला होता, असं वाटलं होतं की कुठेतरी वेले संघ चांगल्या स्थितीमध्ये, मात्र त्यानंतर संदीप यांनी कमबॅक केलेले आहे. अगदी त्या फलंदाजाला देखील बाद केलेले आहे सुनील यांनी इष्टिचितच्या स्वरूपात. आता हे फक्त आणि फक्त 2-14 म्हणजे आता वेले संघ कुठेतरी पराभवाच्या कायेत. बघूया बालचंद्र म्हात्रे
2-14. येथे ब्लाइंड स्टॉक अगदी आडवी बॅटनी जागेवरच केल्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी. संदीपने आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत. 2 विकेट, 1 षटकार आणि 2 डॉट. शेवटचा चेंडू 1 पाऊल दूर. मानकोली अभिनंदन. फलंदाज बाद. अगदी चांगलं यष्टीरक्षण. सुनील यांनी 2 फलंदाजांना संदीपच्या गोलंदाजीतून यष्टीचीत बाद केलेली आहे. अभिनंदन अभिनंदन. गुरुदत्त मानकोली. हार्ड लक, टफ लक. गावदेवी वेहिले. तर निश्चितच लो स्कोरिंग सामने.